नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असला जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता नितीन पन्हाळे, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन ओंतूर, या ठिकाणचं काय म्हणणं आहे तर बघू शकता स्क्रीनवरती. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला की बाजारात चैतन्य येते. मात्र गेल्या 3 वर्षापासून कांदा, सोयाबीन आणि टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी बाजारपेठेचे अर्थकारण मंदावले आहे. शेतकरी सक्षम असेल तरच अर्थकारण या ठिकाणी एकंदरीतच व्यापार या ठिकाणी दुकानदार आणि इतर व्यवसाय टिकू शकतात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले की त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होतो. बाजारपेठेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांनाच योग्य दर मिळत नसेल तर संपूर्ण आर्थिक साखळीचा परिणाम होतो. नितीन पन्हाळे, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन होंतूर यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याच मित्रांनो, शरद डुंबरे प्रगतीशील शेतकरी आहे, त्यांचं काय म्हणणं बघू शकता. कांदा विकावा की साठवावा, प्रत्येक शेतकऱ्यासमोर पेच असून एकंदरीतच या ठिकाणी बघितलं उत्पादन खर्चापेक्षा कमी दर असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. कांद्याला बाजारातील उतरती कळा, त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. कारण प्रत्येक शेतकरी गेल्या 2 वर्षापासून कर्ज काढून शेती करत आहे, पण कांदा दराचे धक्का दिला आहे. सध्याला 9 ते 12 रुपये भावाने शेतकरी तोट्यात जात आहे. शरद डुंबरे प्रगतीशील शेतकरी यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओ जास्त माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेटसह. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.